नमस्कार. मी प्रज्ञा प्रकाश कदम, प्रथमेशची मम्मी. इंस्टावर आम्ही दोघंजणं प्रतुभाऊने ओळखले जात होतो. काही दिवसापासून मला खूप त्रास होत होता. म्हणजे अशा व्हिडिओ येत होत्या, प्रथमेशनी आत्महत्या केली, प्रथमेशला हे झालं, प्रथमेशला ते झालं. असं काहीही झालं नव्हतं त्याला. खरं कारण त्याचं एकच होतं, त्याच्या ब्लडमध्ये रक्ताची कावी मिसळली होती. ती कावी म्हणजे सफेद कावी असते, ती कोणालाही कळत नाही. डॉक्टरनी मला गॅरंटी दिली होती. जेव्हा मी त्याला ॲडमिट केलं, डॉक्टर बोलले 2-3 दिवसात तो कव्हर होऊन जाईल. रिपोर्ट सगळे नॉर्मल आहेत त्याचे. पण त्या कावेरी घात केला माझ्या मुलाचा. ते डॉक्टरना पण नाही कळलं. शेवटच्या क्षणी डॉक्टरांना कळतंय की त्याच्या रक्तामध्ये व्हाईट कावी झाली. डॉक्टर पण बोलले की आपण बघूया किती आहे त्याच्या शरीरामध्ये. पूर्ण शरीरभर त्याच्यात रक्ताची कावी मिसळली होती. जेव्हा डॉक्टर मला बोलले की आता तुम्ही देवाला प्रार्थना करा, तेव्हा मी खचून गेली. म्हणलं आता काय गॅरंटी नाही आहे माझ्या मुलाची. ती कावी पूर्ण रक्तामध्ये मिसळली की माणूस शेवटी एंडच होतं. आणि तेच झालं. 26 जानेवारीला सकाळी प्रथमेशनी जगाचा निरोप घेतला. खूप त्रास झाला मला. खूप म्हणजे सगळ्यांना, आमच्या जेवढे त्याचे चाहते त्यांना खूप त्रास झाला. तर मी सगळ्यांना हात जोडून विनंती करते की कोणतीही खोटी अफवा पसरू नका. कोणीही काय बोले त्याच्यावर लक्ष ठेवू नका. आणि प्लीज मला आणि माझ्या मुलीला मेसेज करून तुम्ही हे विचारू नका की काय झालं, कसं झालं ते. म्हणून व्हिडिओ बनवायचं कारण हेच आहे की तुमचं जे गैरसमज होता तो मी आता दूर केला आहे. तर प्रथमेशचं फक्त रक्तातल्या कावीमुळे त्याचं निधन झालं, बाकी कोणताही त्याला काही नव्हतं. तर प्लीज कोणतीही अफवा पसरू नका. आणि लवकरच मी प्रथमची मॉम पूर्ण परत व्हिडिओ चालू करणार आहे. तर प्लीज सगळ्यांनी मला सपोर्ट करा, एवढंच बोलेन. आणि कुठेही मी भेटली किंवा काय भेटली तर प्लीज प्रतूबद्दल कोणीही काही कोणाला विचारू नका. प्रतू तर गेला, आता फायदा काय आहे? काहीच नाही आहे. तर जेणेकरून त्यांच्या आठवणी परत त्या हे करू नका, रिपीट करून, जेणेकरून त्यांना त्रास होईल. म्हणजे मला त्रास होईल, माझ्या मुलीला, जास्त करून प्रथमेशला. शरीराने नसला तरी मनाने तो माझ्या जवळ आहे. आणि मला किती त्रास होते तुम्हाला माहिती आहे. मी आई आहे. तर प्लीज कृपया करून तुम्ही अफवा फैलू नका आणि मेसेज करून त्रास देऊ नका. धन्यवाद.